नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं वीकली अनालिसिस व्हिडिओमध्ये. या वीकमध्ये कोणकोणते ट्रेड केले आहेत बघूया आपण. बघा, पहिला सोमवार इथं ही बघा क्लोजिंग प्राइस, फ्रायडेची क्लोजिंग प्राइस. मार्केट ओपन झालं इथं डायरेक्टली अपसाइडला ब्रेकआउट केला. डायरेक्टली अपसाइडला ब्रेकआउट केला. कोण ऍक्टिव्हेट होणार आहे बाबांनो? रिटेलर बाय साईडला ऍक्टिव्हेट होणार आहेत. सरळ सरळ रेड कॅन्डल कन्फर्मेशन आली. सेल साईडला एंट्री मारली होती आपण 40 पिपचं असेल. मार्केटनं जाम हे बघा, आपण टार्गेट तर इथं बुक केलं आणि मार्केटनं मुवमेंट किती केली होती बघा, एवढी दाबून अशी मुवमेंट आलेली होती मार्केटमध्ये. जास्त हाव करायची अजिबात नाही. ठीक आहे, हा झाला आपला पहिला ट्रेड. त्यानंतर पुढे बघा, इकडं मार्केटचा ट्रेंड बघा, लोवर लो लोवर लो लोवर लो. एक टाइम असा येतो मार्केटमध्ये ज्या वेळेस रॅन्डम लोक निघून जातात मार्केटमधून, त्यावेळेस मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम बघायला भेटतात. त्याच्यामुळे बघा इथं पॅटर्न आता ह्या डब्ल्यूला कोण बाय करत नाही, कारण इकडे ऑलरेडी सगळ्यांनी सेल पोझिशन बनवून ठेवले असतात. त्यामुळे डब्ल्यूला बाईंग करायचा ऑप्शन येत नाही. मार्केट अपसाइड मोमेंटम झाला, विषय संपला. आता पुढचा दिवस हे बघा, आता हा सपोर्ट आहे, इंट्राडे लोचा सपोर्ट आहे, बरोबर. आता बघा, काल मार्केटनं काय केलं, इथून एवढी मोठी रॅली केली. सपोज करा इथं 100 रुपयाचा शेअर आहे, सपोज करा इथं वरती गेलो की झाला 5 पट झाला, 500 झाला. आता उद्या आणि अगोदर यांच्या डोक्यात काय येणार, रिटेल लोकांच्या, जर एंट्री घेतली असती तर पैसा 5 पट झाला असता, असं त्यांच्या डोक्यात येणार. दुसऱ्या दिवशी जर तो शेअर 100 रुपयाला मिळायला लागला तर सगळे लोक विचार करणार, जातंय आता मार्केट वरती, असं त्यांना वाटायला लागलं की मार्केटमध्ये ती लोक बाय साईडला पोझिशन बनवायला चालू करतात आणि मार्केट क्रॅश होतं. आपण सेल साईडला इथे एंट्री मारलेली होती. हे बघा, इथं सेल साईडला एंट्री मारली. हायचा असेल ऍडव्हान्स ट्रेड, थोडे ऍडव्हान्स ट्रेड हे जमतील हळूहळू तुम्हाला, आणि चांगला क्रॅश आला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये स्पाइकचा ट्रेड. हे बघा, तिसरा ट्रेड पीएसवाय वरती आली बाईंग, ग्रीन कॅन्डल, बरोबर. लोला निघताना आपण सेल साईडला एंट्री मारली, रनिंग कॅन्डलचा एसएल, आणि आपण आपलं टार्गेट इथं बुक करून घेतलं होतं. स्पाइकच्या स्ट्रॅटेजीची आणि फिफ्थच्या अॅक्युरसी जबरदस्त बघायला भेटते तुम्हाला. त्यानंतर पुढचा दिवस हा वाला वेनसडे, हा वाला दिवस बघा, इथं आपण काय केली, फिप मार्क केली, हाय टू लो, फिप मध्ये सेल मारला आणि आपला इथं एसएल गचकला. इथं आपला एसएल गेला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कधी कधी होतं, रिझन आय डोंट नो, मला पण माहित नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट अनालाइज बघा, पीएसवाय पासून सपोर्ट, डे हायचा ब्रेकआउट, सगळी रिटेलर बाय साईड ऍक्टिव्हेट, मार्केट डाऊन साईडला आपण सेल केलता. इथं हा लॉस आपला इथं रिकवर होऊन आपण प्रॉफिट मध्ये आलेलो होतो. इथं सेल साईडला एंट्री मारली, हायचा एसएल, आणि एवढं टार्गेट आपण इथं बुक केलेलं होतं. सिंपल ट्रेड होता, विषय संपला. त्यानंतर बघा, हा जो रेजिस्टन्स होता ह्याच्यावरती प्रॉपर रिटेस्ट झाला, आणि या प्रॉपर टेस्टमुळे मार्केटने स्टॉप लॉस हंटिंग केली. बघा, इथली लिक्विडिटी स्वीप केली एक्झॅक्टली. बघा, तुम्ही मी अंदाजे सांगत नाही कोणत्या गोष्टी, मला सांगा ज्यांनी असं हायर हायवरती बाय केला असेल त्यांचं एसएल कुठं असणार आहेत, ह्या स्विंगला एसएल असणार आहेत. मार्केट मुवमेंट कुठं करणार आहे, स्विंग पर्यंत. झालं, संपला विषय. त्यानंतर पुढचा दिवस परत स्पाइकची स्ट्रॅटेजी. हे बघा, ही क्लोजिंग प्राइस, मार्केट ओपन झालं इथं. आता ज्यांनी बाय केला होता त्यांचं स्टॉप लॉस आहे का खाली, अजिबात नाही. वरती गेलं, पीएसवायच्या जवळ रेड, सॉरी क्लोजिंग प्राइसच्या जवळ रेड कॅन्डल आली. हायला निघताना आपण बाय साईडला एंट्री मारली. ह्याची रील पण टाकली होती बघा, नीट एक्सप्लेन केलं होतं मी. इथं बाय साईडला एंट्री मारली, रेडच्या लोचा एसएल, आणि टार्गेट आपलं इथं होतं. बघा, किती छान स्पाइक मार्केटमध्ये आला. त्यानंतर मार्केट खाली आलं, पण नंतर कोणती एंट्री म्हणली नव्हती. आजचा ट्रेड झालेला आहे मस्ती. काय झालं मार्केटमध्ये, इथं होतं मार्केट, खाली आलं, पहिल्या मिनिटामध्ये फिप मार्क केली होती, तुम्हाला समजणार पण नाही. जसं रिजेक्शन घेतलं मार्केटनं, पीएसवाय पासून रिजेक्शन घेतलं, फिप मध्ये आलं, तसं बाय डायरेक्शनला एंट्री मारली आणि एसएल घेतला मार्केटनं, मग अपसाइड गेलं. ठीक आहे बाबा, नो प्रॉब्लेम. झालं म्हणायचं. थोडंसं गडबड आहे, बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा मी बनवतो पटपट, आणि आज लाईव्ह पण आलेलो नाहीये. नंतर काय झालं बघा, ब्रेकआउट, प्रॉपर रिटेस्ट. पण इथं बघा, ही जी लेवल आहे सपोर्ट, जी आता रेजिस्टन्सचं काम करणार आहे कोणासाठी, रिटेलरसाठी, त्याच्यामुळे सेलर ऍक्टिव्हेट झाले, अपसाइड मोमेंटम आलं. आता परत ट्रेड बनवायला महेश पण काय चांगलं ऑपॉर्च्युनिटी नाही. लय क्लिअर कट एम बनला, कुठं बाय साईडला एंट्री बनल, पण तिथं पण मग खालून बायर पण ऍक्टिव्हेट आहेत, वरून सेलर ऍक्टिव्हेट, मग दोन्ही साईडला एंट्री बनवण्यात काय सेन्स बनत नाहीये. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला ते पण सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.